हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो क्लास 10चा सायन्स आणि त्यामध्ये आपण स्टार्ट केलाय लेन्सेस. लेन्सेस मध्ये नेक्स्ट टॉपिक आपला असणार आहे इमेज फॉर्म बाय अ कॉन्व्हेक्स लेन्स. तर बघू शकता इमेज फॉर्म बाय अ कॉन्व्हेक्स लेन्स फॉर डिफरंट पोझिशन्स ऑफ ऑब्जेक्ट. आता आपल्याला ऑब्जेक्टच्या ज्या पोझिशन्स आहेत त्या डिफरंट पोझिशन्स घेऊन आपल्याला फॉर्म करायचे इमेजेस आणि त्यासाठी आपण लिहू पोझिशन ऑफ इमेज काय असेल, त्यानंतर इमेजची साईज काय असेल, त्यानंतर लिहू आपण नेचर ऑफ इमेज. तर इमेजचं नेचर कसं असेल तो सो फर्स्ट आपण ऑब्जेक्ट घेऊ ऍट इन्फिनिटी. सो फर्स्ट पोझिशन घेतली आपण ऑब्जेक्टची ऍट इन्फिनिटी. तर होऊ शकता इन्फिनिटीला जर ऑब्जेक्ट असेल तर आपण जे रेज ऑफ लाईट आहे ऑब्जेक्ट कडून येणार आहे ते घेऊ आपण पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस. तर बघू शकता तुम्ही आता जे रेज ऑफ लाईट आहे ते घेऊ आपण पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस. सो ऑब्जेक्ट कडून जे रेज ऑफ लाईट येणार आहे इन्फिनिटीला ऑब्जेक्ट असेल आणि इन्फिनिटीला ऑब्जेक्ट असल्याने जे रेज ऑफ लाईट येणार आहे ते घेतले आपण पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस. आणि इमेज फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये आपण बघितलं आहे जेव्हा पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस रेज ऑफ लाईट येत असतील आफ्टर रिफ्रॅक्शन ते पास होतील फ्रॉम द फोकस. तर बघू शकता फोकस मधून पास होतील. आफ्टर रिफ्रॅक्शन ते पास होतील फोकस मधून. तर बघू शकता जे सगळे पॉइंट इमेजेस आहे सो जे सगळे रेज ऑफ लाईट आहे रेज ऑफ लाईट सगळेच्या सगळे गॅदर होतील ऍट फोकस. तर इमेज जी फॉर्म होईल ते होईल ऍट F2. सो इमेज फॉर्म झाली ऍट F2 दॅट इज फोकस. सो पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस रेज ऑफ लाईट आले अँड आफ्टर रिफ्रॅक्शन ते पास झाले फोकस मधून. सो सगळेचे सगळे जे रेज ऑफ लाईट आहे ते गॅदर झाले ऍट F2 आणि इमेज फॉर्म होईल ऍट F2. आता बघू शकता एक पॉइंट फॉर्म मध्ये इमेज फॉर्म झालेली आहे तर याला म्हणू आपण साईज ऑफ इमेज पॉइंट इमेज. सो साईज ऑफ इमेज असेल पॉइंट इमेज. त्यानंतर बघून घ्या ज्या साईडला ऑब्जेक्ट असेल त्याच्या अपोजिट साईडला आपल्याला इमेज फॉर्म होताना दिसेल आणि अशा वेळेस इमेज असेल रिअल. तर बघू शकता ज्या साईडला ऑब्जेक्ट आहे त्याच्या अपोजिट साईडला जर इमेज फॉर्म होत असेल तर इमेज असेल रिअल. अँड सो ऑब्जेक्ट जर इकडे स्टँडिंग असेल तर बघू शकता समजून घ्या एक ऑब्जेक्ट आहे इकडे आणि तो जो फॉर्म होत आहे आपल्याला अदर डायरेक्शनला. सो बघू शकता सो अपोजिट साईडला फॉर्म झाला आहे आफ्टर द लेन्स फॉर्म झालेला आहे आणि इमेज जे फॉर्म होईल ते इन्व्हर्टेड दॅट इज अपोजिट असेल टू दॅट ऑफ द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टच्या अपोजिट जर इमेज फॉर्म झाली तर त्याला म्हणू आपण इन्व्हर्टेड. सो बघू शकता पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट होती इन्फिनिटीला, पोझिशन ऑफ इमेज होती ऍट F2. सो इन्फिनिटीला जर ऑब्जेक्ट असेल तर इमेज फॉर्म होईल ऍट F2. इमेजचं नेचर असेल रिअल अँड इन्व्हर्टेड आणि साईज ऑफ इमेज असेल पॉइंट इमेज. पॉइंट फॉर्म मध्ये इमेज फॉर्म झाली आहे आणि नेचर ऑफ इमेज असेल रिअल अँड इन्व्हर्टेड. अशा आपल्याला डिफरंट पोझिशन साठी आता बघायचे आहे इमेजेस फॉर्म पोझिशन ऑफ इमेजेस. सो फर्स्ट आपण बघितलं यानंतर आपण बघू नेक्स्ट. सो नेक्स्ट पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट आपण घेऊ बियॉन्ड 2F1. तर बघू शकता बियॉन्ड 2F1 घेऊ आपण नेक्स्ट पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. आता बियॉन्ड 2F1 बघू शकता इथे 2F1 नंतर ऑब्जेक्ट प्रेझेंट असेल आणि आता पोझिशन ऑफ इमेज फॉर्म करायचे आहे तर यासाठी आपण घेऊ टू रेज ऑफ लाईट पासिंग थ्रू. बघू शकता एक रे ऑफ लाईट घेऊ आपण पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस आणि एक रे ऑफ लाईट घेऊ आपण पासिंग थ्रू ऑप्टिकल सेंटर. तर एक रे ऑफ लाईट आपण पास केला ऑप्टिकल सेंटर मधून आणि सेकंड रे ऑफ लाईट आपण पास करू पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस. आणि जो रे ऑफ लाईट आपण पास करू पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस आफ्टर रिफ्रॅक्शन तो पास होईल फोकस मधून. तर बघू शकता आफ्टर रिफ्रॅक्शन तो पास झालेला आहे फोकस मधून आणि जो रे ऑफ लाईट जात आहे ऑप्टिकल सेंटर मधून तो जाईल विदाउट एनी डेव्हिएशन. तर बघू शकता रे ऑफ लाईट पासिंग थ्रू ऑप्टिकल सेंटर विदाउट एनी डेव्हिएशन जाईल. आता रे ऑफ लाईट तुम्हाला स्ट्रेट ड्रॉ करायचा आहे आणि त्यानंतर जो रे ऑफ लाईट जाईल पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस तो जाईल फोकस मधून आणि आपल्याला इमेज फॉर्म होताना दिसेल ऍट बिटवीन F2 अँड 2F2. तर जे इमेज फॉर्म होताना दिसेल ते दिसेल तुम्हाला बिटवीन F2 अँड 2F2 आणि ऑब्जेक्ट ठेवला आपण बियॉन्ड 2F1. इमेज बनली आपली बिटवीन F2 अँड 2F2. बघू शकता इमेज बनलेली आपली बिटवीन F2 अँड 2F2. आता बघू शकता साईज ऑफ इमेज. आता जे इमेज दिसेल आपल्याला जेव्हा तुम्ही ड्रॉ कराल व्यवस्थित तुमच्या बुकवरती तुम्हाला लक्षात येईल की इमेज असेल स्मॉलर इन साईज ऍज कम्पेअर टू ऑब्जेक्ट. स्मॉलर साईजची इमेज फॉर्म होताना दिसेल ऍज कम्पेअर टू ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टपेक्षा इमेजची जे साईज असेल ते स्मॉलर असेल. आणि नेचर ऑफ इमेज जर बघितलं तर बघा ज्या साईडला ऑब्जेक्ट आहे त्याच्या अपोजिट साईडला इमेज फॉर्म होत असेल तर रिअल अँड. आता बघून घ्या सब्जेक्ट जर स्टँडिंग आहे तर इमेज फॉर्म होताना आपल्याला अपोजिटली फॉर्म होताना दिसत आहे तर इन्व्हर्टेड. यालाच म्हणू आपण इन्व्हर्टेड.
आता बघून घ्या, ऑब्जेक्ट आपण प्रिन्सिपल एक्सिसच्या वर घेतलाय आणि इमेज जे फॉर्म होताना दिसली ते आपल्याला प्रिन्सिपल एक्सिसच्या खाली दिसली आहे, तर इमेज असेल इन्व्हर्टेड. बघू शकता तुम्ही, ऑब्जेक्ट जो असेल तो प्रिन्सिपल एक्सिसच्या वर आहे, तर इमेज प्रिन्सिपल एक्सिसच्या खाली आहे, तर रिअल अँड इन्व्हर्टेड अशा टाइपची इमेज फॉर्म होताना दिसेल. सो नेक्स्ट बघूया नंतर. सो नेक्स्ट पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट आपण घेऊ ऍट 2f1. तर बघू शकता नेक्स्ट पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट आपण घेतली ऍट 2f1. ऑब्जेक्ट आता आपण घेतलाय 2f1 ला, तर बघू शकता ऑब्जेक्ट प्रेझेंट असेल ऍट 2f1. त्यानंतर पुन्हा बघू शकता एक रे ऑफ लाईट आपण घेऊ पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस पुन्हा, आणि एक रे ऑफ लाईट आपण पास करू ऑप्टिकल सेंटर मधून, आणि ऑप्टिकल सेंटर मधून जो रे ऑफ लाईट पास होत आहे तो पास होईल विदाउट एनी डेव्हिएशन. त्यानंतर जो रे ऑफ लाईट पास होत आहे पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस तो जाताना जाईल फोकस मधून, आणि बघू शकता टू जे रे ऑफ लाईट आहे जो ऑप्टिकल सेंटर मधून पास झालेला होता त्यासोबतच जो पास झाला पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस, हे दोन्ही रे ऑफ लाईट मीट झाले आहेत 2f2. तर बघू शकता रे ऑफ लाईट जेव्हा पास केला आपण पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस फ्रॉम 2f1, आणि एक रे ऑफ लाईट पास केला आपण ऑप्टिकल सेंटर मधून, ऑप्टिकल सेंटर मधला रे ऑफ लाईट जो आहे तो विदाउट एनी डेव्हिएशन जाईल. त्यानंतर जो रे ऑफ लाईट पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस आहे तो बेंड होईल फ्रॉम द फोकस, फोकस मधून पास होईल, आणि जी इमेज दिसत आहे आपल्याला ते दिसत आहे ऍट 2f2, बिकॉज हे रे ऑफ लाईट जे मीट झालेले आहेत ते मीट झालेले आहेत ऍट 2f2. तर बघू शकता इथे फॉर्म होईल इमेज, तर इमेज फॉर्म ऍट 2f2. सो इमेज फॉर्म झालेली आहे 2f2 ला. साईज ऑफ इमेज जे असेल ते असेल सेम साईज, जे ऑब्जेक्टची साईज असेल तेच साईज असेल इमेजची, जितक्या साईजचा ऑब्जेक्ट असेल तितक्याच साईजचा असेल इमेज. तर बघू शकता नेचर ऑफ इमेज रिअल असेल, बिकॉज ज्या साईडला ऑब्जेक्ट आहे त्याच्या ऑपोजिट साईडला इमेज तयार झालेली आहे, तर इमेज असेल रिअल. अँड तर बघू शकता आता प्रिन्सिपल एक्सिसच्या वर आपण ऑब्जेक्ट ठेवला आहे आणि इमेज आपल्याला खाली फॉर्म होताना दिसत आहे, तर रिअल अँड इन्व्हर्टेड. तर सो इमेज असेल रिअल अँड इन्व्हर्टेड. बघू शकता आता बघितलं आपण फर्स्ट केस मध्ये इन्फिनिटीला ऑब्जेक्ट होता, त्यानंतर आपण थोडा जवळ आणला बियॉन्ड 2f1, त्यानंतर आणला आपण ऍट 2f1. सो फर्स्ट इन्फिनिटीला होता, त्यानंतर बियॉन्ड 2f1, त्यानंतर 2f1. आता आपण आणू बिटवीन 2f1 अँड f1, आणि जसजसं आपण ऑब्जेक्ट टुवर्ड्स द कॉन्व्हेक्स लेन्स नेत आहोत तसतशी जी इमेज आहे ती दूर जात आहे. फर्स्ट f2 ला फॉर्म झाली, नंतर बिटवीन f2 अँड 2f2 फॉर्म झाली, आता फॉर्म झाली 2f2 ला. तर बघू शकता जितकं ऑब्जेक्ट लेन्सच्या जवळ येईल इमेज लेन्स पासून तितकी दूर जात जाईल. तर बघू शकता नेक्स्ट पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट घेऊ आपण बिटवीन 2f1 अँड f1. सो नेक्स्ट पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट घेतली आपण बिटवीन f1 अँड 2f1. तर बघू शकता बिटवीन f1 अँड 2f1 ऑब्जेक्ट असेल. सो आपण ऑब्जेक्ट घेतलेला आहे बिटवीन f1 अँड 2f1. एक रे ऑफ लाईट पुन्हा पास करू आपण पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस, तर एक रे ऑफ लाईट आपण पास करू फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर. तर बघू शकता जो ऑप्टिकल सेंटर मधून जाणारा रे ऑफ लाईट आहे तो जाईल विदाउट एनी डेव्हिएशन, आणि जो रे ऑफ लाईट गेलाय पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस तो पास होईल फोकस मधून. तर बघू शकता जो रे ऑफ लाईट गेलेला आहे पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस तो पास करेल फोकस मधून, आणि ऑप्टिकल सेंटर मधून जाणारा रे ऑफ लाईट विदाउट एनी डेव्हिएशन जाईल, आणि दोन्ही रे ऑफ लाईट बघू शकता तुम्ही मीट झालेले आहे ऍट बियॉन्ड 2f1. 2f1 नंतर मीट झालेले आहे आणि इथेच फॉर्म होईल इमेज. सो इमेज फॉर्म होईल बियॉन्ड 2f1. तर बघू शकता इमेज फॉर्म झाली आहे बियॉन्ड 2f2, इमेज फॉर्म झालेली आहे बियॉन्ड 2f2, 2f2 च्या मागे. त्यानंतर इमेजची जर साईज बघितली ती असेल लार्जर इन साईज फ्रॉम द ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट पेक्षा इमेजची जे साईज असेल ते असेल लार्जर. त्यानंतर बघू शकता नेचर असेल रिअल, बिकॉज अपोजिट साईडला फॉर्म झालेली आहे इमेज फ्रॉम द ऑब्जेक्ट. त्यानंतर जर बघितलं आपण तर ऑब्जेक्ट जो असेल तो प्रिन्सिपल एक्सिसच्या वर असेल, तर इमेज झालेली आहे फॉर्म प्रिन्सिपल एक्सिसच्या खाली. तर बघू शकता रिअल अँड इन्व्हर्टेड. सो बघू शकता हे असेल नेक्स्ट, दॅट इज बिटवीन f1 अँड 2f1. यानंतर ऑब्जेक्ट आपण आणखी समोर नेऊ ऍट f1. तर बघू शकता यानंतर बघू आपण नेक्स्ट पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट घेऊ आपण ऍट f1. तर बघू शकता नेक्स्ट पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट घेतली आपण ऍट f1. सो पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट ऍट f1. पुन्हा एक रे ऑफ लाईट आपण पास करू पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस, तर एक रे ऑफ लाईट आपण पास करू ऑप्टिकल सेंटर मधून. जो रे ऑफ लाईट पास केला आपण पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस तो पास होईल फोकस मधून. तर जो रे ऑफ लाईट आपण पास केलेला आहे ऑप्टिकल सेंटर मधून तो जाईल विदाउट एनी डेव्हिएशन, आणि हे रे ऑफ लाईट बघत असाल तुम्ही कुठेही मीट झालेले नाही आहे, तर हे रे ऑफ लाईट मीट करतील ऍट इन्फिनिटी. तर बघू शकता रे ऑफ लाईट मीट झालेली नाही आहे, आणि जी रे ऑफ लाईट आहे हे जात आहे पॅरलली, सो हे मीट करतील ऍट इन्फिनिटी. तर बघू शकता रे ऑफ लाईट जे मीट करतील ऍट इन्फिनिटी, मीन्स इमेज जिथे बनेल ते असेल इन्फिनिटी पोझिशन. तर बघू शकता ऑब्जेक्ट जर फोकसला असेल तर इमेज बनेल इन्फिनिटीला.
त्यानंतर साईज ऑफ इमेज जर बघितला तर व्हेरी लार्ज, इमेजचा जो साईज असेल तो असेल व्हेरी लार्ज. त्यानंतर बघू शकता नेचर ऑफ इमेज, जे इमेजचा नेचर असेल ते काय असेल तर नेचर ऑफ इमेज असेल बघू शकता तुम्ही रिअल. बघू शकता ऑब्जेक्टच्या अपोजिट साइडला फॉर्म झालेली इमेज, तर इमेजचं नेचर असेल रिअल आणि प्रिन्सिपल एक्सिसच्या खाली फॉर्म होता इमेज आणि ऑब्जेक्ट आहे प्रिन्सिपल एक्सिसच्या वर, तर बघू शकता ऑब्जेक्ट जो आहे तो असेल प्रिन्सिपल एक्सिसच्या वर, तर इमेज बनत आहे प्रिन्सिपल एक्सिसच्या खाली, तर असेल इन्व्हर्टेड इमेज. तर बघू शकता ऑब्जेक्ट होता ॲट F1 तर इमेज बनली ॲट इन्फिनिटी. त्यानंतर इमेजचा जो साईज असेल तो असेल व्हेरी लार्ज आणि इमेज फॉर्म होईल रिअल अँड इन्व्हर्टेड. बघू शकता. सो नेक्स्ट पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट घेऊ आपण बिटवीन F1 अँड ऑप्टिकल सेंटर. सो बघू शकता नेक्स्ट पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट घेतली आपण बिटवीन F1 अँड ऑप्टिकल सेंटर. तर बघू शकता बिटवीन F1 अँड ऑप्टिकल सेंटर प्रेझेंट असेल ऑब्जेक्ट. पुन्हा एक रे ऑफ लाईट घेऊ आपण पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. तर एक रे ऑफ लाईट आपण पास करू ऑप्टिकल सेंटर मधून. जो रे ऑफ लाईट पास केला ऑप्टिकल सेंटर मधून तो जाईल विदाउट एनी डेव्हिएशन. तर जो रे ऑफ लाईट पास केला आपण फ्रॉम द पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस तो जाईल फोकस मधून. तर बघू शकता दोघांमध्ये जे डिस्टन्स असेल टू रेज ऑफ लाईट मध्ये ते खूप जास्त डिस्टन्स आहे आणि याच्या आधी आपण बघितलं जे रे ऑफ लाईट मीट केली इन्फिनिटीला पण त्यामध्ये डिस्टन्स कमी होतं. यामध्ये जे डिस्टन्स असेल बिटवीन टू रेज हे खूप जास्त असेल आणि त्यामुळे हे ऑब्जेक्ट जे आहे ह्या ऑब्जेक्ट मधून जे आलेले रेज ऑफ लाईट आहे हे इन्फिनिटीला सुद्धा मीट नाही करणार आणि त्यामुळे आपण याला इरेक्ट करू बॅकवर्ड्स. सो बॅकवर्ड ओढलेला आपण याला आणि बॅकवर्ड ओढल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की हे मीट करतील एका पोझिशनला आणि त्या पोझिशनला आपण घेऊ फॉर्मेशन ऑफ इमेज. तर बघू शकता इमेज जे फॉर्म झाले आहे ऑन द सेम साइड ॲज द ऑब्जेक्ट. ज्या साईडला ऑब्जेक्ट आहे त्या साईजलाच फॉर्म होताना दिसेल आपल्याला इमेज आणि इमेजची जर साईज बघितली ती असेल व्हेरी लार्ज. त्यानंतर बघून घ्या आता ज्या साईडला ऑब्जेक्ट आहे त्या साईडला जर इमेज येत असेल तर याला म्हणू आपण व्हर्च्युअल. आतापर्यंत जी इमेज येत होती ती अपोजिट साईडला येत होती, आता सेम साईडला आलेली ऑब्जेक्टच्या तर याला म्हणू आपण व्हर्च्युअल. आणि बघू शकता तुम्ही प्रिन्सिपल एक्सिसच्या वर ऑब्जेक्ट होता, प्रिन्सिपल एक्सिसच्या वरच इमेज असेल तर याला म्हणू आपण इरेक्ट. तर बघून घ्या नेचर ऑफ इमेज असेल व्हर्च्युअल अँड इरेक्ट, साईज असेल व्हेरी लार्ज आणि इमेज जे फॉर्म झाली आहे ऑन द सेम साइड ॲज ऑफ ऑब्जेक्ट. ज्या साईडला ऑब्जेक्ट आहे त्या साईडला फॉर्म झालेली आहे इमेज. आता इमेज फॉर्म आपण ऑन द सेम साइड का गेली तर बघू शकता या दोन रे ऑफ लाईट मध्ये जे पास केला आपण पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस अँड ऑप्टिकल सेंटर यामध्ये खूप जास्त डिफरन्स होता. मीन्स इन्फिनिटीला जाऊन सुद्धा मीट करणार नाही, त्यामुळे आपण हे रेज ऑफ लाईट मागे ओढले आणि बघितलं आपण की इमेज फॉर्म होईल व्हर्च्युअली आणि व्हर्च्युअल अँड इरेक्ट. इमेज फॉर्म झाली आहे व्हर्च्युअली मीन्स इमेजनरी इमेज असेल आणि फॉर्म होईल ऑन द सेम साइड ॲज दॅट ऑफ द ऑब्जेक्ट. ज्या साईडला ऑब्जेक्ट होता त्या साईडला फॉर्म झालेली आहे इमेज. बघू शकता हे होती लास्ट पोझिशन बिटवीन F1 अँड O. तर बघू शकता जसजसा आपला ऑब्जेक्ट समोर गेलेला आहे तसतशी जी इमेज फॉर्म झालेली आहे ते दूर गेलेली आहेत. बघून घ्या हे असेल इमेज फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्स फॉर डिफरंट पोझिशन्स.